राज्यात उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाला मंत्रिपद मिळणार का हे अजून स्पष्ट झाले नाही। आरपीआयचे राज्य संघटक सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळात आपल्या पक्षाला स्थान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 288 मतदारसंघामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे। रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आंबेडकरवादी जनता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांकरता रात्रंदिवस कष्ट करून आपले योगदान देत होता। असं असल्यामुळं ज्या विविध कारणामुळं महायुतीला भरघोस यश प्राप्त झालेले आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा सुद्धा मोलाचा वाटा आहे, हे महायुतीनं समजून घ्यावं अशी आमची भूमिका आहे। त्यामुळं महायुतीच्या मंत्रिमंडळ जडणघडणीत रिपब्लिकन पक्षाचा वाटा हक्क म्हणून असला पाहिजे। ती मागणी करत असताना रिपब्लिकन पक्षाची याचना नाही तर तो अधिकार आहे आणि त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या जडणघडणीत रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे एक चांगला वाटा देऊन महायुतीनं रिपब्लिकन पक्षाचा सन्मान राखणं आवश्यक आहे अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे। रिपब्लिकन पक्षानं एकही जागा न घेता 288 मतदारसंघात केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे। त्या योगदानाचं, कार्यकर्त्यांच्या राबवणुकीचं आणि काँग्रेसच्या एका चुकीच्या प्रचारात परतवून लावत असताना घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या संदर्भात मिळालेल्या मतांची बेरीज करून महायुतीला प्रचंड मोठे यश मिळालेलं आहे। या यशाबरोबर वैचारिक मांडणी म्हणून या पुढच्या काळात विकासाबरोबर समाजानं पुढे यावं, समाजाची आर्थिक स्तर उंच व्हावी, युवकांच्या हाताला काम मिळावं, आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, अशा वेळी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून या समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचं धोरण महायुतीनं राबवायला पाहिजे आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्ष त्या मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे। मागासवर्गीयांचा आवाज म्हणून रिपब्लिकन पक्ष आहे। त्याकरिता या भूमिकेचा चाकल्यानं विचार व्हावा आणि रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात एक चांगलं स्थान द्यावं ही भूमिका रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही मांडत आहोत। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।